विदर्भ स्पेशल अशी पाणीपुरी। त्यासाठी 1 वाटी रवा, त्यामध्ये 2 चमचे मैदा, चवीनुसार मीठ, हे सगळं एकत्र व्यवस्थित मिक्स केलं। त्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून त्याचा घट्ट असा गोळा घेतला। मैदा यासाठी घेतला की त्या रव्याला सुद्धा छान बॉइंडिंग आली पाहिजे म्हणून। तुम्ही सुद्धा त्यामध्ये मैदा घ्यायचा, पण मैदा हा जो आहे ना थोडा कमी, म्हणजे 2च चमचे घेतला मी, तुम्ही पण तेवढाच घ्यायचा। त्यानंतर त्याचा छान घट्टसर गोळा तयार करून घेतला आणि हा गोळा जो आहे हा थोडा आपल्याला कडकच भिजवायचा आहे, जास्त पातळ करायचा नाही। पातळ जर केला तर त्या पाणीपुरी फुलतील नाही किंवा त्या नम पडून जातील। त्यासाठी त्यानंतर तो अर्धा तास रेस्टसाठी ठेवला। अर्धा तास झाल्यानंतर हा गोळा जो आहे मऊसूत असा तयार झाला। त्याचे छोटे छोटे गोळे केले। तोपर्यंत एका पॅनमध्ये तेल गरम केलं। तेल हे एकदा छान मस्त गरम करून घेतलं। त्यानंतर इंडक्शनचा पॉवर कमी केला आणि एक एक पाणीपुरी त्यामध्ये टाकली। तर तुम्ही बघा, जी पाणीपुरी आहे खालून पूर्ण तांबूस होईपर्यंतच द्यायची, नंतर पलटायची। तुम्ही जर